नमस्कार. मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे पिंपल्स, फुटकुळ्या. त्याला तारुण्य पिटिका म्हटलं जातं, मुरुम म्हणलं जातं, चेहऱ्यावर येणारे फुटकुळ्या. हा भरपूर त्रासदायक असा आजार आहे. सौंदर्याला बाधक आहे. आपले पर्सनॅलिटीमध्ये पण त्याचं अडसर भरपूर तयार होतो त्याने. जर चेहरा व्यवस्थित क्लिअर नसेल, पिंपल असेल, डाग असतील, फोड असतील, तर आपल्या सौंदर्याला त्याचा डाग लागतो. त्यामुळं पिंपल का येतात, कशामुळे येतात, ह्याची कारणे, उपाय, लक्षणे ह्याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर फुटकुळ्या म्हणजे मुरुम, त्याला पिंपल म्हणतात. त्याला ॲक्ने पण म्हटलं जातं. हा दीर्घकालीन स्वरूपाचा सर्वसामान्य त्वचारोग आहे. ह्याला आपल्या त्वचेमध्ये सेबॅसियस ग्लँड आहेत, त्याला तैल ग्रंथी म्हणतात. तर तैल ग्रंथी म्हणजे सेबॅसियस ग्लँडला जर इन्फेक्शन झालं तर हा आपल्याला त्वचारोग उद्भवतो. तर तैल ग्रंथी आणि केसांची मुळे ह्याच्यामध्ये जर इन्फेक्शन झालं असेल, बिघाड झाला असेल, तर त्या ठिकाणी मोठमोठाले गाठ येणे, नंतर बारके फुटकुळे येणे, खाज सुटणे, लाल फोड येणे, ह्या बऱ्याच प्रॉब्लेम आपल्याला जाणवतात. तर मुख्यतः फुटकुळ्या येण्याची ठिकाणं तर आपले चेहरा आहे, मान आहे, नंतर पाठ आहे, डोक्यामध्ये सुद्धा असतात. त्यानंतर खांदा आहे, गळा आहे, नंतर छातीवर पण असतात. तर असे ठिकाण आहे आपल्याला जर पिंपल येण्याची. तर हा प्रॉब्लेम तरुणामध्ये जास्त प्रमाणात असतो. तरुण ज्यावेळेस प्रौढ अवस्थेमध्ये असतो त्यावेळेस हार्मोनल इम्बॅलन्स निर्माण होतो. हार्मोनल चेंजेस होतात प्रौढावस्थेमध्ये. त्यामुळे त्याचे इफेक्ट आपल्या त्वचेवर निर्माण होतात आणि त्यामुळे आपल्याला मुरुम फुटकुळ्याचा सामना करावा लागतो. तर वयाच्या 20 ते 30 वर्षापर्यंत हा त्रास हळूहळू कमी होत राहतो. पण वयाच्या 30 नंतर जर हा त्रास राहिला तर आपल्याला त्याच्यापासून त्वचारोग होण्याची शक्यता असते. स्त्रियांमध्ये ऑटोमॅटिक वयाच्या 30 नंतर हा त्रास कमी होऊन जातो आणि त्यामध्ये बाळंतपण वगैरे, डिलिव्हऱ्या वगैरे होऊन हार्मोनल संतुलन येतं आणि त्यामध्ये ऑटोमॅटिक हा त्रास कमी होऊन जातो. पण आता बघा, आपल्या त्वचा ही आपल्या शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. तर त्वचेचे कार्य काय आहे? 3 कार्य आहेत त्वचेचे. पहिले कार्य म्हणजे शरीराचे तापमान नियंत्रण ठेवणे. त्यानंतर शरीरामधून जे टॉक्सिक पदार्थ आहे ते वेळोवेळी बाहेर काढणे आणि त्यानंतर शरीरातले अवयव जे आहेत त्या सर्व अवयवांचे रक्षण करणे हे आपल्या त्वचेचे कार्य आहे. जर हे आपल्या शरीरामध्ये थोडासा जरी बदल झाला किंवा काही जरी बिघाड झाला तर त्याचे इफेक्ट डायरेक्ट आपल्या स्किनवर जाणवतात. तर खाज येणे, फुटकुळ्या येणे, ताप येणे ह्या गोष्टी आहेत तर ह्या त्वचेमध्ये किंवा शरीरामध्ये काही बिघाड झाल्यानंतर होऊ शकतात. तर हे जी लक्षणे काय आहेत? तर लक्षणामध्ये काळ्या फुटकुळ्या येणे, त्याला म्हणतात ब्लॅक हेड्स. जर आपल्या स्किनवर जर फॅटी स्किनमध्ये जे असलेले सेबेशियस ग्लँडमध्ये असलेले जर फॅटी ऍसिड जर भरपूर प्रमाणात वाढले आणि ते बाहेर येते आणि ते घट्ट होते, मग त्वचेमध्ये साठले जाते आणि त्याच्यामधनं बाहेर व्हाईट हेड्स निघतात. त्याला म्हणजे पांढरे पांढरे जे चिकट स्त्राव निघतो त्याला व्हाईट शेड्स म्हणले जाते. हा एक पहिला प्रकार आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे ब्लॅक हेड्स. जर त्वचेवर जर मळ साठत असेल किंवा ऑइल ग्लँडचं सिक्रिशन साठत असेल किंवा डेड सेल म्हणजे मेलेल्या पेशी साठून एकत्र येऊन जर तिथं फुटकुळी तयार होत असेल तर त्याला आपण ब्लॅक हेड्स म्हणलं जातं. त्यानंतर पुस्टुला म्हणजे ऑइल आणि ऑइल ग्लँड आणि डर्ट ही जर त्वचेच्या आतल्या बाजूला गाठ होत असेल, वरून जाणवत नाही पण आतमध्ये गाठ जाणवली जाते, त्याला पुस्टुला म्हटलं जातं. त्यानंतर पॅपुल्स म्हणजे फोड येतात पण त्यामधनं भरपूर प्रमाणात पू येतो. त्यानंतर नोडुल्स म्हणजे मोठमोठ्या गाठी असतात. तर ते ऑइल ग्लँडचं सिक्रिशन आणि डर्ट आणि आपले जे डेड स्किन एकत्र येऊन मोठमोठे फोड तयार होतात. सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं आणि त्यामुळे नोडुल्स तयार होतात. त्यानंतर सिस्ट म्हणजे गाठीच आहेत. त्या पण मोठमोठ्या गाठी असतात. त्यामध्ये पू साठला जातो आणि त्या ठिकाणी आपल्याला फुटकुळी तयार होते. त्यानंतर तैलग्रंथीच्या मुखाशी अशा प्रकारचे जर
वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन होत असेल तर ह्या 6 प्रकारचे आपल्याला म्हणजे फुटकोळ्या किंवा मुरुम्स होतात. प्रत्येकाला वेगवेगळं इन्फेक्शन असतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर, स्किनवर बघून त्याचे उपचार असतात. कुठल्या प्रकारची आपली फुटकोळी किंवा पिंपल आहे त्यानुसार ट्रीटमेंट असते. आता आपण कारणे बघूया. कारणामध्ये जर एच-बी कमी असेल, त्यानंतर काही महिलांना पीसीओएस, पीसीओडीचा त्रास असतो. हार्मोनल मुलांमध्ये, मुलींमध्ये वयात येताना हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो. त्यामुळे पण फुटकुळ्याचा, ॲक्नेचा त्रास होतो. त्यात महत्त्वाचे कारण म्हणजे आहार, आपली जीवनशैली कशी आहे, आपण कशा प्रकारचे अन्न खातो, नंतर आपले राहणीमान, स्वच्छता, नंतर आपले जे पोट साफ जर होत नसेल, वारंवार मलावळ होत असेल, व्यायामाची कमतरता असेल, जर व्यायाम केला नाही तर आपले जी आतड्याची सर्पिलाकार गती असते म्हणजे पेरिस्टाल्सिक मुवमेंट जर व्यवस्थित नसेल तर मल आतड्यामध्ये साठून राहतो आणि त्यामुळं त्यामध्ये टॉक्सिक तयार होते आणि ते टॉक्सिक आपल्या रक्तामधून शोषले जाते आणि ते डायरेक्ट त्वचेमध्ये बाहेर जाण्यासाठी भरपूर प्रमाणात त्वचेला काम करावं लागते. त्यामुळे सुद्धा आपल्याला पिंपलचा त्रास भरपूर प्रमाणात होतो. तेलकट पदार्थ खाणे, बाहेरचे पदार्थ खाणे, चायनीज, जंक फूड खाणे, मैद्याचे पदार्थ खाणे, त्यानंतर ब्रेड, बिस्किटे, पाव, तळलेले मसालेदार पदार्थ, मांसाहार भरपूर प्रमाणात करणे, ह्यामुळे सुद्धा आपल्याला पिंपलचा त्रास होऊ शकतो. त्यानंतर आळशीपणा, स्वच्छता, व्यसन जर नसेल तर आपण चुकीची कॉस्मेटिक वापरतो. जाहिराती वगैरे आपण बघतो. दाखवलं जातं चांगल्यापैकी जाहिरातीमध्ये, ही वापरा, ती वापरा, तुमचं कमी होईल जाईल. पण आपण जर शरीर आतमधनं शुद्ध केलं नाही, स्वच्छ केलं नाही, तर वरून काही वापरण्याचा उपयोग नाही. त्यासाठी तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला उपचार सांगतो. त्याचे मूळ कारण शोधणं गरजेचं आहे. कारण की आपल्याला पिंपल झालेत. सर्वांनाच पिंपल नसतात. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. कोण वात प्रकृतीचं असतं, कोण पित्त प्रकृतीचं असतं, कोण कफ प्रकृतीचं असतं. त्याच्यानुसार त्याचं ट्रीटमेंट राहतं आणि त्यानुसार त्याचे आजार पण वेगळे असतात. त्यामुळं एखाद्याला क्रीम चालते म्हणजे आपल्याला तीच क्रीम चालते असं नाही. त्यामुळे आपण आपल्या पिंपलचे कारण शोधणं गरजेचं आहे. त्यानंतर वैयक्तिक स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला जे पचेल तेच अन्न खाणं गरजेचं आहे. आसपास जे आपल्या 20 ते 50 किलोमीटर अंतरामध्ये जे अन्नधान्य, फळफळावळ पिकतं तेच खाणे गरजेचे आहे. एक्सपोर्ट केलेले बाहेरचे असे अन्न खाऊ नये. पाणी भरपूर प्रमाणात पिणं गरजेचं आहे. त्यानंतर व्हिटॅमिन ए, नियासिन ज्यात घटक आहेत तसे फळे, पालेभाज्या खाणे गरजेचं आहे. त्यानंतर झिंक जर आपण 50 ग्रॅम असं जर दिवसातून 3 वेळा घेतलं तरी सुद्धा आपल्याला जबरदस्त असा त्याचा रिझल्ट येईल. त्यानंतर जर अंघोळीमध्ये आपण आठवड्यातनं 2 वेळा जर एप्सम सॉल्ट वापरले तरी सुद्धा काय करायचं, अंघोळी त्यासाठी कडक पाणी घ्यायचं चांगलं, त्यामध्ये इप्सम सॉल्ट टाकायचं आणि त्या कडक पाण्याने अंघोळ करायची आणि त्या कडक पाण्याने अंघोळ केल्यामुळे आपल्याला घाम भरपूर प्रमाणात येईल. घाम आल्यामुळं आपल्या त्वचेमधलं टॉक्सिक बाहेर निघून जाईल. त्यामुळं आपले त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होईल. त्यानंतर तुम्हाला एक ॲलोपॅथिक क्रीम सांगतो. जर आपल्याला त्याचा आराम मिळाला, तुम्ही चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे त्याचा. त्याचे नाव आहे रेटिनो ए क्रीम. ती रोज रात्रीच्याला झोपताना चेहरा धुवून लावणे गरजेचं आहे. त्यासाठी जर तेलकट चेहरा असेल तर आपण व्हिटॅमिन सी युक्त कुठलाही फेसवॉश वापरणे गरजेचं आहे. जर आपला चेहरा त्वचा जर कोरडी असेल तर त्यासाठी आपल्याला एक सॉफ्ट माइल्ड फेसवॉश यूज करा आणि त्याबरोबर त्यानंतर हे क्रीम लावा. त्यानंतर ही क्रीम लावण्यापूर्वी एक पार्सॉल 5 म्हणून एक जेल मिळतं, ते लावायचं आणि 15 मिनिटं ठेवायचं आणि त्यानंतर पाण्यानं स्वच्छ धुवून टाकायचं. असं जरी वापरलं तरी आपल्याला त्यानं चांगला फरक पडेल. त्यानंतर एक होमिओपॅथिक औषध आहे. 20-20 थेंब दिवसातून 3 वेळा असे 3 महिने जर घेतलं तरी सुद्धा आपल्याला चांगला फरक पडेल. त्याचं नाव आहे R53. त्यामुळं असे बरेच उपचार आहेत. पण आपल्या प्रकृतीनुसार आपला चेहरा बघून, आपल्याला कुठल्या प्रकारचे इन्फेक्शन झालेलं आहे ते बघून तो उपाय आपण सुचवला जातो. तर आपल्याला कुठला त्रास आहे ह्याच्यावर आपण निदान करणे गरजेचे आहे आणि त्यानुसार आपण ट्रीटमेंट घ्या. धन्यवाद.